आगामी होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींचा जातनिहाय स्वतंत्र रकाना असला पाहिजे, यासाठी ओबीसी संघर्ष समिती चिपळूण यांच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. बांधव आणि उपस्थित सर्व आमचे सगळे समितीचे पदाधिकारी आणि सर्व विविध साथी समूहाचे अध्यक्ष, सामाजिक संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी यांचं मी आजच्या या निवेदन देण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. 13 तारखेला जे ठरलं होतं त्या ठरल्याप्रमाणे आपण सर्वांनी इथं वेळापत्रकावर उपस्थित राहिलं आणि आज आपण प्रांताने निवेदन दिलं. निवेदन देण्याचा मुख्य हेतू आपल्याला माहितीच आहे की येणाऱ्या होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये आमचा ओबीसींचा स्वतंत्र जनगणनेसाठीचा कॉलम असावा. तो जर नसेल तर आम्ही जनगणनेला सहकार्य करणार नाही, अशा प्रकारची भूमिका समितीने आधीच घेतलेली आहे. त्या पद्धतीची पत्रकं आपण आता घेऊन जाणार आहोत समाजामध्ये वाटण्यासाठी. या निमित्तानं परत एकदा मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व आमच्या सामाजिक नेत्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना सांगेन की समाजापर्यंत आपण हा विषय जास्तीत जास्त सखोलपणे घेऊन जाऊया आणि शासनाला दाखवून द्याव्या की ओबीसींची समस्या तीच खरी या देशाची समस्या आहे. त्यानिमित्तानं जे राजकीय पक्ष सत्ताधारी आहेत त्या सत्ताधारी राजकीय पक्षांना मी आवाहन करतो की त्यांनीसुद्धा त्यांच्या सत्तेचा वापर करत सत्तेच्या अनुषंगाने आमचा कॉलम येण्यासाठी आमच्या निवेदनाचा विचार करावा. कारण आम्ही सत्ताधारी असो ना ते विरोधकांमध्ये, राजकीय पक्षांमध्ये आम्ही सर्व ओबीसी या परत आम्ही संबंधात आहोतच. कोणी पदाधिकारी आहे, कोणी कार्यकर्ता आहे, कोणी मतदार आहे. तर या निमित्तानं मी सत्ताधारी आणि सगळ्या विरोधी आणि इतर सर्व राजकीय पक्षांना आवाहन करतो की आमच्या कॉलम येण्यासाठीच्या आमच्या लढ्याला आपली साथ हवी. येणाऱ्या काळामध्ये जे कोणी विरोधी पक्षांमध्ये आहे त्या राजकीय पक्षांना तर खास आव्हान आहे की आमचा कॉलम आणण्यासाठी तुम्ही तुमच्या लेवलवर आंदोलन करा किंवा तुम्ही तुमच्या लेवलवर सर्व प्रकारच्या सभागृहांमध्ये विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभामध्ये आवाज उठवा आणि सत्ताधारी पक्षांनी सुद्धा आमच्या मागणीचा विचार करून आमचा कॉलम या जनगणनेच्या फॉर्ममध्ये समाविष्ट करावा. नाहीतर आम्ही जनगणनेला सहकार्य करणार नाही, अशा प्रकारची पत्रकं आपण घेऊन जाणार आहोत. परत एकदा आपल्या सगळ्यांचे विनम्र आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार.